त्याला स्पीकिंग इंग्लिशमध्ये बोला, मराठीमध्ये बोलूया की नाही. बुद्धिपरीसाठी बरीच काही मोठी इंट्रोडक्शन आहे. तुमच्यासारखा दहावीनंतर डिप्लोमा डिग्री कोल्हापुरात दहावीमध्ये शुद्ध मराठी माध्यमातून शिकलेला आहे. माझा मुलगा या स्पर्धेचा पास होत आहे. एम.टेक या बेंगलोर कन्सल्टंट म्हणून काम करतो. एका कॉलेजमध्ये काम करतो. प्रोजेक्ट कशासाठी? सगळ्यात महत्त्वाचं प्रोजेक्ट घेण्याच्या मागं संकल्पना एवढीच असते की कुठल्याही विद्यार्थ्याला एखादं संशोधन कसं करायचं, एखाद्या समस्येवरती मार्ग कसा काढायचा, एखाद्या गोष्टीवरती वेगवेगळे पर्याय कसे निवडायचे हे कळावं, समस्येशी भेटता यावं, आलेला काही आपल्याला प्रॉब्लेम आहे, आपल्याला आलेली जी काही अडचण आहे त्याच्यावर मात करण्यासाठी कशा प्रकारे आपल्याला पुढे जायचं याचा सराव होण्यासाठी प्रोजेक्ट असतो. सगळी तुम्हाला प्रत्येक ग्रुपला काही 4-5 मुलांच्या 8 मुलांच्या ग्रुपला प्रोजेक्ट दिली असते. प्रोजेक्टचा विषय घ्या, अमुक करा, माहिती मिळवा. त्या एका विषयातली तपशीलवार माहिती तुम्ही करायची. आता खाली मला एक मॉडेल दाखवत असेल की ओला कचरा सुद्धा कसा आपोआप सेन्स करून बाजूला करणार, सॉर्टिंग करणार. चांगलं केले, बघितलं तिथे. हा उपयोगी भाग आहे. तर होतं काय, आपल्याकडे म्युन्सिपाल्टीवाले दारात येतात, ते म्हणतात ओला कचरा वेगळा टाका, सुका कचरा वेगळा टाका. पण दुर्दैवाने येणारी दारात टेम्पो येतो गाडी, त्याच्यात सगळं उतार हा मासा आहे माझ्या घरापासून. ते काही सॉर्टिंग बिल्डिंग मासा वगैरे कुठे काही होतात, ते काहीतरी चुकीचं आहे. तुम्ही एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग सेकंड इयरला असं अजून शिकलेले असतात. प्रगतीचे विद्यार्थी एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग थोडा तरी भाग शिकले असते. कचऱ्याचं वर्गीकरण केलं तर त्याच्यावरती प्रक्रिया करणं, त्याच्यापासून वाहन उपयोग कमी करतात, त्यातलं कितीतरी चांगले प्रॉडक्ट्स आपल्याला मिळू शकतात. इंधन मिळू शकतं, बायोगॅस मिळू शकतो, इतरही कितीतरी गोष्टी आपल्याला त्याचं खत मिळू शकतं. पण आपण तो विचारच करतो. आता हे करण्यासाठी, प्रोजेक्ट करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला तपशीलवार माहिती काढायला लागते. संकल्पना काही असेल, पर्शिमेमध्ये गेली दुसरंच काहीतरी करायचं, बसायला वेगळी याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी करायचं, खिडकीच्या वेळी वेगळंच मला काहीतरी करायचं. काही वेळा संकल्पना इतक्या विचित्र वाटतात, सिनेमातल्या काल्पनिक वाटतात, पण त्या काल्पनिक गोष्टीनंतर सत्य करू शकतात. मी शाळेत असताना कोल्हापुरात टीव्ही या प्रकारचं पुण्याला जेव्हा गेलो तेव्हा प्रत्येक घरावरती अँटेना वगैरे हे काय म्हणून म्हणेल, वरती अँटेना काळ्या लावलेले असतात ना, मग खाली घरात टी व्ही असतो आणि ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही फक्त दूरदर्शन एकच चॅनल दिसायचं एवढंच. एका ओळखीच्या घरात जो टी व्ही कसा असतो मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलं. आता तुझ्या मोबाईलवर तुम्ही दिसत. त्यामुळे आमच्या कल्पनेची पेक्षा पलीकडलं काहीतरी होतं की घरात चक्क माणूस दिसतो, आपल्या घरात सिनेमा दिसतो, घरात सगळं दिसतो. आज त्याच्यापेक्षा कितीतरी टेक्नॉलॉजी पुढे कुणीतरी त्याच्यावरती संकल्पना मांडल्या, त्याच्यावरती आज एआयमध्ये काल पुढारीमध्ये वाचलं खोजं कुठं भेटली विश्वसंस्थेमध्ये बऱ्याच वेळा तापा असतात. पण एका कुठेतरी ठिकाणी एक मुलगा वाढला, आजीला आजोबाला करून हे म्हणून एआय मॉडेल केल्यानंतर मुलगा जिवंत आहे असं का त्या आजीचा आजोबांच्या सर्वांना त्यांना धक्का बसतो. ते पूर्वीच्या काळी जवळपास अशक्य होतं, आज ते शक्य झालेलं आहे. अशा कितीतरी तुमच्या डोक्यात येणाऱ्या कल्पना जरी असल्या तरी त्या सत्यात आणणं गरजेचं आहे. स्वप्न जरी असेल, स्वप्न सत्यात आणण्याचे प्रयत्न करायला. APJ अब्दुल कलामचं फार चांगलं वाक्य आहे, तुम्ही स्वप्न बघा. स्वप्न सगळ्यांना पडतात, वेगळ्या प्रकारची पडतात, सगळं मान्य आहे, तुमचं स्वप्नावरच उभे आहे, सगळं मान्य आहे. पण ती स्वप्न सत्यात आणण्यासाठी, ती स्वप्न खरी करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. नुसतं स्वप्न बघितलं विसरून गेलं असं नव्हतं. एखाद्या त्याच्यात आपलं स्वप्न एखाद्या चांगली गोष्ट निवडा आणि त्याच्या मागं लागा. हात धुवून मागं लागतात एखाद्याच्या, तर तुमच्या एखाद्या आपल्याला मिळून द्या. तसं त्या स्वप्नासाठी मागं लागा आणि प्रयत्न केले की मग तुम्हाला त्या दृष्टीनं काहीतरी मार्ग सुचायला लागतात. आपोआप आपल्याला काही लोक मदतीला येतात, काही लोक विरोध करायला येतात, काही लोक मध्ये पाय घालून पाडायला येतात, सगळं असतं. असं काही नाही. तुमच्या प्रोजेक्ट तुमच्या प्रोजेक्ट चांगला होऊ नये म्हणून सुद्धा करणार काही नसतात. तुमच्या प्रोजेक्टला मदत करायला मुलं काहीतरी चांगलं करतात, नवीन संकल्पना आहेत म्हणतात की उत्स्फूर्तपणे मदत करायला खूप कमी बघितलेले लोक. ते त्याचा खर्च, त्याचा वेळा बघून काही विचार करत आणि काही जण हे ठीक आहे काय वेळेत काय
कुठल्या कॉलेजमध्ये शिकतो तुला मिळते, कोण त्याला वाचता आहे तुला मिळते आमच्यासाठी, असं पण तरी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे. पण त्यासाठी पहिल्यांदा त्या संकल्पना काढता त्या संकल्पना नुसत्या डोक्यात असून उपयोगात आहे. रोज आपल्याला हजारो विचार डोक्यात येतात, हजारो म्हणजे लाखो विचार येतात. स्वप्न सुद्धा सरासरी माणसाला 25 ते 30 स्वप्न एका रात्रीत पडतात. हे मी सायकोलॉजिस्टची सांगितलं, डॉक्टर्सची सांगितलं सांगतो मी, त्याचा करणे नाही. सरासरी 25 ते स्वप्न पडतात. बरीचशी स्वप्न अशी कशी आठवते नाही काही नाही, पण एखादं स्वप्न केव्हा पडतं जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मनापासून वाटत की मला हे करायची आहे, मला हे पाहिजे आहे, मला अशा प्रकारे करायचं, मला या प्रकारे पुढे जायचं, ती स्वप्न पुन्हा पुन्हा पडली की त्यातलं एक निघायचं. त्यासाठी मग ते कागदावर द्या. त्याच्या संदर्भात तुमच्या जवळचे मित्र असतील, कोण असतील त्यांच्याशी चर्चा करा, तुमच्या शिक्षणाची चर्चा करा, तुमच्या नातेवाईकांची, काका मामा आत्या मावशी किंवा आणि कोणी जवळचे असतील त्यांच्याशी चर्चा करा. काही जण प्रयत्न करतील, हे असं कधी होते काय, असं कोण करतात का, तर दुसरं काहीतरी जागा पाहिजे केवळ, आणि असं काहीतरी नवीन केलं तर तुला मार्क करली पडतील. नेहमीच्या रुटीनमध्ये कुठल्यातरी कॉलेजमध्ये जा, तिच्या प्रोजेक्ट बघ, कॉपी पेस्ट कर, झालं मार्क पेस्ट झालं. मार्क मिळवणारे प्रोजेक्टच्या कधी चुकीची करायचं. एका विद्यार्थ्याला माझ्याकडे प्रोजेक्ट घेऊन आला होता डिग्री कॉलेजचा. सर मला एकदम नवीन विषय पाहिजे. त्या दिवशी रस्त्याचं आपल्याला माझ्याकडे 2-3 रस्त्याला खड्डे पडतात, माझ्या डोक्यात होते. त्याला म्हटलं पण रस्त्याला खड्डे का पडतात याच्यावरती प्रोजेक्ट करूया. असा काय विषय घेतला, रस्त्याला खड्डे का पडतात, पण ते म्हणतात मग म्युन्सिपालिटी लोक कांदा रस्ता करते, डांबर वापरते, कॉन्ट्रॅक्टचा बाद असतो, पैसे खातात, ही सगळी म्हणतात कांदा सगळ्यांना माहिती आहे, त्यात काही नाही. पण तरी सुद्धा रस्त्याला सगळ्या प्रकारचा आणखी काही कारण असतं. त्या विद्यार्थ्यानं त्याचा खरंच चांगला अभ्यास केला, त्याला काय काय प्रयोग करायचं, IRC इंडियन रोड फाउंडेशन आहे, त्याच्याकडे स्पेसिफिक काय असतात त्या संदर्भात विश्वविद्यालयाला माहिती काढली. त्याला वेगवेगळ्या त्याच्या सुदैवानं होतं, वडील इंजिनियर होते, मेकॅनिकल इंजिनियर होते, पण माहिती होतं प्रकार. आणि त्याला प्रोजेक्ट केला युनिव्हर्सिटीमध्ये, तो 8वा युनिव्हर्सिटी केवळ प्रोजेक्ट पण त्याचे मार्क एकदम वाढले, वेगळा विषय घेतला म्हणून. एक जणांना त्याची 2 तास सोडून घेतली, कोणाला 2 तास सोडून म्हणजे पिढलं की का असा कसा वेगळा विषय घेतात, असं कसं असतं. त्याला जवळपास 25 वगैरे काढा दिली, रस्त्याला खड्डे खा, डांबर कमी वापरलं, इंजिनियर माल होता, कॉन्ट्रॅक्टर माल होता, ही कारणं कुठलीच घेतली होती. ते दुरी धरण्याचं त्याचे असतातच. तर तरीसुद्धा रस्त्याच्या खाली जर पाणी गेलं तर खालची माती सॉईल लिक्विड स्टेटला जाते. त्या भागाचं काय महत्त्व, जॉईंट्स कसे असतात, या सगळ्या गोष्टी. आता इथं समोर माझ्या ब्रिजचं मॉडेल आहे, यातलं खाली जे पूर्ण तुम्हाला खांब दिसत आहेत सगळे, खांबापर्यंत सगळं स्ट्रक्चर आहे, त्याला सबस्ट्रक्चर म्हणतात. आणि वरचं सगळं आहे त्याला सुपरस्ट्रक्चर. वरचा भाग जो आहे संपूर्ण रस्ता, त्याचं रेलिंग आणि त्याचे जोडणारे खालचे गर्डर्स किंवा काय असतील त्याला सुपरस्ट्रक्चर म्हणायचं. खालचे खांब जे आहेत पिलर्स ज्याला आपण म्हणतो त्याला सबस्ट्रक्चर म्हणतो. आता हे डिप्लोमा लेवलला जर तुम्ही शिकलाय, नुकतं तुम्ही शिकले असाल किंवा शिकत असाल, हा पहिला उपयोग. कुठलाही मॉडेल तयार करायला कशाला काय म्हणतात, तसं मेडिकलचा विद्यार्थी पहिल्यांदा ॲनॉटॉमी, माणसाच्या शरीरात काय 235 ते 238 हाडं असतात, हे अवयव असतात, प्रत्येक अवयवाचं काम काय, तो कसा चालतो, त्याला रक्तपुरवठा कसा होतो, त्याची वाढ कशी होती, त्याचं डिके कसा होतो, सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. तसं बिल्डिंग ॲनॉटॉमी, हे बिल्डिंगचे त्या भागाला काय म्हणायचं, कशाला छज्जा म्हणायचं, कशाला लिंटर म्हणायचं, कशाला ब्रिकवर्क म्हणायचं, कशाला कोटिंग म्हणायचं, कशाला रेलिंग म्हणायचं, कशाला पॅरापेट म्हणायचं, या गोष्टी तुम्ही सेकंड लेवलला शिकला. त्यामुळे वर पटकन करतात शिकण्याच्या लेवलला. शिकून झाल्यानंतर ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट प्रत्यक्ष काढायला तरी त्याचं मॉडेल तयार केलं तर आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी लक्षात येतात की काय प्रकारे आपल्याला या गोष्टी करता येतील किंवा काय क्षमतेनं करायला लागतील. मॉडेल करत असताना विथ स्केल मॉडेल केलं असेल. मॉडेल नुसतं अंदाजे छान दिशा म्हणून केलं जात असं नाही आहे. तर ही मॉडेल कुठे स्केल केलेली नाही आहे, ती तुम्हाला समजावं म्हणून केलेली एज्युकेशनल मॉडेल्स आहेत. त्याच्यामध्ये
टिपिकल मॉडेल्स नाही आहे. पण एखादा पूल बांधायचा आहे, एखादा धरण बांधायचं आहे, एखादा हायड्रोजन करायचं आहे, तर एखाद्या मेजर कुठला प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन असेल तर त्याचं स्केलनं मॉडेल तयार केलं जातं. मटेरियलचाही विचार केला जातो आणि त्याच्यावर त्या प्रकारे प्रपोजनचे लोडिंग टाकून त्याच्या सर्व प्रकारच्या टेस्टिंग केलं जातं. वाल्मी नावाची इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात औरंगाबादला आहे. वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट वाल्मी. तशीच मेरी नावाची इन्स्टिट्यूट आहे MERI महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची PWDची आणि LBMची सगळ्या प्रकारची मॉडेल्स त्याचं टेस्टिंग मेरीमध्ये केलं. या दोन महाराष्ट्रातल्या रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. अशीच एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगमध्ये रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूरला आहे. मला नाव आता लक्षात आहे. नॅशनल एन्व्हायरमेंट रिसर्च इन्स्टिट्यूट आहे नागपूरला.